नोकरदारांचे पगार सुद्धा करता येणार नाही अशी स्थिती आणि राज्य खड्ड्यात जातंय अशामुळं. वस्तुस्थिती अशी काहीभूत राहू शकतं, पण मुळात लाडकी बहीणमुळे ही अवस्था नाही तर कर्मचारी, अधिकारी आणि आमदारांच्या पगारामुळे कदाचित येऊ शकते. राज ठाकरे साहेबांना हा एक वेगळा अभ्यास केला असता तर अधिक बरं झालं असतं, कारण आता 8वा वेतन आयोग जर आला तर पगारामध्ये भरमसाठ वाढ होईल आणि त्याचा परिणाम आम्ही पाहतोय आमच्या तिजोरीवर होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण म्हणजे गरिबांसाठी गेलेला पैसा आहे, त्याच्यावर आम्ही पाहतो की जरी ती योजना मताच्या पेटीसाठी करत असली तरी तो पैसा गरिबासाठी चालला आहे, पण कलेक्टरवर एका महिन्यासाठी 7.5 लाख रुपये खर्च होते आणि आमदारावर 3.5 लाख रुपये खर्च होते. हे कदाचित संशोधनाचा विषय आहे. आज तुमच्या वर्धेमध्ये मेळावा आहे, त्या ठिकाणी काही तुमचे उमेदवार निश्चित होणार आहेत का? नाही, आता आम्ही मला वाटते आमची आता 3 ते 4 वाजता सभा आहे कारंजाला, तिथं एकंदरीत सगळ्या कार्यकर्त्याचा निर्णय घेऊन आपण ते करू. दौरा सुरू आहे. मनसे विदर्भात पाय रोवू पाहते. काय सांगणार तुम्ही? तुमची तिसरी आघाडी मला वाटते पक्ष असेच वाढले पाहिजे. दुकानदारी वाढली म्हणजे उधारी घ्यायला बरं राहतं. गावात पहिले एकच दुकानदार होतं आणि त्याची मक्तेदारी होती. आता 10 दुकानं झाले म्हणजे सगळ्याला उधारी तर भेटते, चांगला आहे माल भेटते. जो दर्जेदार देईन आणि जो स्वस्त देईन आणि जो उधारीत देईन उसका दुकान चलने वाला है. लोकसभेत भाजपला पाठिंबा दिला होता महायुतीला राज ठाकरेंनी, आता स्वतंत्र लढू शकतात. तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी कशा पद्धतीनं राजकारण करायचं असेल त्यांचे तजुर्बे काही वेगळे असणार. महत्त्वाची पार पडली. काय झालं काय होणार? खरं तर ही दुसरी आमसभा माझ्या अध्यक्षतेखाली होत आहे आणि प्रचंड शेतकऱ्यांचा प्रतिसाद होता. अतिशय शांततेनं ही आमसभा झालेली आहे. सगळे विषय मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न केला आणि बँकेच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत बँक फक्त व्याजानंच कर्ज देत होती, पण ही पहिली बँक असेल ही आता सबसिडीनं कर्ज द्यायला लागली. 50% सबसिडीची योजना आपण आणली, 40% सबसिडीची योजना आणली, 35% अशा 7 योजना आपण आपल्या बँकेसोबत मर्ज केला आहे. आणि मला वाटतं ही महाराष्ट्रातली पहिली बँक ठरेल का निव्वळ व्याजानं वाटणारी बँक आता सबसिडीनं कर्ज वाटेल. एक क्रांतिकारी पाऊल आपण याच्यामध्ये घेतलं आणि व्याजामध्ये सबसिडी देऊन 5 कोटी रुपयाचा घाटा आम्ही सहन केला आणि शेतकऱ्याला 5 कोटीचा फायदा करून देणारं हे वर्ष या बँकेचं अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि याचसोबत शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा आता बँकेच्या आवारात, जे कधी नंतर येईल, जे शेतकऱ्यासाठी अतिशय कर्दनकाठ ठरू शकतं त्यांच्यासाठी तो शिवाजी महाराजांचा पुतळा खरं तर स्मरणात राहील आणि कुठलेही चुकीचे निर्णय घेणार नाही अशासाठी आम्ही तो पण आता निर्णय घेत आहोत. शिवाजी महाराजचा पुतळासुद्धा आता बँकेच्या आवारात उभा राहील. भाऊ, तुम्ही राज्यात परिवर्तन महाशक्ती आघाडी निर्माण केलेली आहे. त्यावर आधी संजय राऊतनी टीका केली होती महाविकास आघाडीची. आता जयंत पाटलांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की महाविकास आघाडीचे मतं फोडण्यासाठी नवं राजकारण सुरू केलं जात आहे आणि सत्तेतील लोक फंडिंग करतात असा आरोप केला. त्यांच्यात दम राहिलेला नाही. त्याला वाटत असेल का आम्ही वर आल्यानं तुमचं नुकसान होते, तर तुमची कुवत काय ते माहीत पडते. त्यांची कुवतच नाही. एक तर तुम्ही सांगा एवढ्या ताकदीनं मतदान भेटल्यानंतरही तुम्ही केंद्रात तुमची सत्ता आणू शकले नाही. मुस्लिमान बौद्ध समाजानं जर मतं दिले नसते तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं. ही अशी अवस्था होती. आणि मग तिसरा तर बच्चू कडू लढला, मी आलो ना निवडून. तिसरा म्हणून अरविंद केजरीवालसुद्धा लढला, ते निवडून आले. आणि राष्ट्रवादी तिसरीच होती. काँग्रेसला जेव्हा फुटून आली तेव्हा तुम्ही लोक असेच म्हणायचे का राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान करण्यासाठी उभी आहे. राज ठाकरेंनी आता एक अनौपचारिक पत्रकारांसोबत गप्पा मारली. त्यांनी सांगितले की डिसेंबरपर्यंत लाडली बहिणीचे पैसे दिले आणि जानेवारीपासून सरकारकडे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.